करतो की त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। जानदार राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यानंतर मी ठाण्यातील सर्व उपशहराध्यक्षांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय राजसाहेबांचं स्वागत करायचं आहे। उपशहराध्यक्ष श्री रवींद्र मोरे, विश्वजीत जाधव, अर्जुन पाटील यांच्यातर्फे सन्माननीय राजसाहेबांना पुष्पहार देऊन डम्पिंग ग्राउंडमुळे त्या डम्पिंग ग्राउंडचा त्रास ज्या विद्यार्थ्यांच्या पिढीला होतोय त्यांचं प्रतिनिधित्व करणार हे विद्यार्थी देऊन गुलाब की आपण सभेला संबोधित करावं। मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता, महाराष्ट्र संस्कृती धर्मरक्षक, मराठी हृदय सम्राट सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मागच्या वेळेला इथे कार्यक्रमाच्या वेळेला आलो होतो, तो कार्यक्रम सांस्कृतिक असल्यामुळे मी म्हटलं त्यावेळेला आपली ढोलकी कशाला वाजवा, आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मी इकडे येऊन सभा घेईन म्हणून। काल साधारणपणे मी सभांना सुरुवात केली आणि कालची सभा मला असं वाटतं आपण टेलिव्हिजनवरती पाहिली असावी, पाहिली की नाही? त्याच्यामुळे मी थोडासा प्रचाराला सुरुवात करायला उशीर झाला याची कारणं मी काल सांगितली होती। आता काय 30 परत कारणं मी तुम्हाला काही सांगत नाही। आणि म्हणून काल विक्रोळीला आणि काल विलेपार्ल्याला मुंबईमध्ये सभा झाली। आणि विक्रोळीची सभा चालू असताना मला साधारणपणे डाव्या बाजूला 2-4 जण हातामध्ये काही बोर्ड घेऊन दिसले
मला ते काय वर्ण फारसं काही कळलं नाही, दिसलं नाही ते मला. मग मी ज्यावेळेला खाली उतरल्यानंतर गाडीमध्ये बसायच्या वेळेला ते सगळे लोक आले. ते आपले सगळे दिघ्याचे राहणारे रहिवासी होते. आले कशासाठी होते? आपली सगळी मराठी माणसं आले कशाला होते? तर त्यांना घरातनं बाहेर काढलं होतं. अनधिकृतरित्या राहत होते म्हणे. इतकी वर्ष राहत आहेत लोक, इतकी वर्ष राहत आहेत, आणि आमच्या सरकारला फक्त जिथे मराठी माणसं जिथे राहत आहेत त्यांनाच फक्त बाहेर काढायची हिंमत दिसते. बाकीच्यांना बाहेर काढायची हिंमत दिसत नाही यांना. आज ज्यावेळेला परप्रांतामधनं ज्यावेळेला लोक इथे येतात, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्रातल्या आपल्या शहरांमध्ये येतात, त्यांना काढायची हिंमत होत नाही. काय तर म्हणे आता इथे आज दिव्याला आलोय, इथे अनेक इमारती आहेत ज्या अनधिकृत आहेत. राहणाऱ्या माणसाला माहित नव्हतं. या ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी हे बिल्डरांनी फसवलेले आमची मराठी माणसं आहेत. पण आमच्याकडच्या सरकारला पहिलं हे दिसतं, मराठी सरकारला हे दिसतं. का तुम्हाला हात लावतात? का तुम्हाला हात घालायची त्यांची हिंमत होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. हे इथलेच आहेत, हे काय करणार? परप्रांतातनं आलेल्या लोकांच्या मतांवरती यांचा पहिला डोळा. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जुहूला जातात आणि अख्खं भाषण हिंदीमध्ये करतात. का? कारण तिकडे सगळे परप्रांतीय आहेत म्हणून हिंदीमध्ये करतात. एवढं या लोकांना चोंबाळताय तुम्ही. ज्यांनी हे अनधिकृत सगळे गोष्टी बांधल्या, उभ्या केल्या, त्यांना नाही हात लागत. त्यांच्यावर काहीतरी केस टाकणार, जामिनावरती दुसऱ्या दिवशी सुटणार किंवा संध्याकाळी सुटणार, आणि आमची माणसं घराच्या बाहेर. हे करणारे कोण? आमचेच, आमच्याच राज्यातले नतद्रष्ट. काँग्रेस राष्ट्रवादी करत होते त्यावेळेला समजू शकत होतं, त्याला तर आस्थाच नाही. पण करणारे आता कोण आहेत? शिवसेना, भारतीय जनता पक्ष. हेही तेच करतायत. आणि तुम्ही उठत नाही, तुम्ही काही बोलत नाही. मी हा राज ठाकरे इतकी वर्ष हे जे सगळ्या गोष्टी सांगतोय, तुम्हाला माहिती आहे हा ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे. एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्याची रोजच्या रोज लोकसंख्या वाढतेय. लोकसंख्या कशामुळे वाढतेय? बाहेरचे येणारे लोंढे. हे माझं मत नाहीये, ही सरकारी आकडेवारी आहे. आणि जे बाहेरून येत आहेत त्याच्यामुळे तुमची किंमत उरलीच नाहीये. काय करतील? निवडणुकीच्या वेळेला येतील, आम्ही जाहिराती टाकू, सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर आणू, निवडणुकीच्या वेळेला करतील काय? मतदान करतील आम्हाला आणि मोकळे होतील. पण परप्रांतामधनं येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्ती. आज बघा, फक्त ठाणे जिल्हा. मला भारताच्या नकाशावरती कुठच्याही राज्याच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये मला 7 महानगरपालिका दाखवाच. महानगरपालिका. महानगरपालिका कधी होते? ज्या वेळेला त्याची लोकसंख्या त्या जागेची, ज्या वेळेला त्या शहराची वाढते, त्यावेळेला त्याला महानगरपालिकेचं स्वरूप येतं. महानगरपालिका. त्याच्या आधी नगरपालिका असते. ठाण्यामध्ये कोणत्या आहेत? ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. अजून कुठच्या आहेत रे त्या?
उल्हासनगर महानगरपालिका, या महानगरपालिका झाल्या कशामुळे? तुमच्यामुळे नाही झाल्या. ही लोकसंख्या वाढली. यांना पसरायला देणारे पण कोण? आमचेच लाचार. पैसे घेऊन यांना पसरायला दिलं आणि यांच्याच हातामध्ये महानगरपालिका. या ठाणे शहरामधली शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र बसतात, सगळे एकत्र बसतात. यांचे सगळ्यांचे नेते हे सगळे बिल्डर आहेत आणि यांच्या नावावरती सर्वाधिक जास्ती यांच्या नावावरती अनधिकृत इमारती आहेत. यांनीच उभ्या केल्या. त्याच्यामध्ये तुम्हीच लोक राहायला गेलात आणि कोर्टाची टांगती तलवार कोणावर? तुमच्यावर, त्यांच्यावर नाही. याच्यासाठी महानगरपालिकांच्या निवडणुका असतात, याच्यासाठी ही माणसं मोठी करायची असतात. हे इथे डम्पिंग ग्राउंड आहे. हे आमचे अभिजित पानसे इथे कुठे इथे आहेत. अभिजित पानसे बसले होते तिकडे 6 दिवस. कोणासाठी बसले होते? त्यांच्यासाठी का तुमच्यासाठी? आणि त्याच्यानंतर त्यावेळेला ठाणे पालिकेचे आयुक्त हे आयुक्त सांगतात की नाही मी 3 महिन्यामध्ये हा प्रश्न मी सोडवतो. त्यांनी हे लेखी लिहून दिलं. त्याच्यानंतर मग हे सगळं विषय मागे आला की हे मी 3 महिन्यात सोडवतो. आयुक्त म्हणतात मी 3 महिन्यात सोडवतो. मुख्यमंत्री परवा आले म्हणतात मला 1 वर्ष लागेल. का? मला कळलंच नाही, याचं गणितच कळलं नाही मला. जर आयुक्त सांगतात की मी 3 महिन्यात सोडवतो तर मुख्यमंत्र्याला प्रॉब्लेम काय? मला माहित नाही इथे होर्डिंग्स लागलीत की नाही, मला कल्पना नाही. काल मी त्या एका सभेवरून दुसऱ्या सभेला चाललो होतो. ट्रॅफिक जाम होता. त्या ट्रॅफिक जाम मध्ये आता करायचं काय? करमणूक काय दुसरी? ते शिवसेना भारतीय जनता पक्षाची होर्डिंग्स बघत चाललो होतो. वेगवेगळी बोटं करून दाखवत होते. कधी इथं बोट, कधी इथे बोट, कधी तिथे बोट आहे. रामदास आठवले नाही का फोटो काढतात? काय होर्डिंग वरती लिहिलं होतं? मुख्यमंत्र्याच्या होर्डिंग वरती काय लिहिलं होतं? हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणे. शब्द? स्वतःच्या हिमतीवरती जो माणूस बसतो ना खुर्चीवरती, त्याने शब्द द्यायचा असतो. बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. काल पार्ल्याला बोललो मी म्हटलं उद्या हे बसवलेले आहेत, ह्याने शब्द दिला, ह्यानं एकदा समजा नरेंद्र मोदींनी उचललं आणि दुसरा माणूस आणून बसवला. तुमच्या शब्दाचं करू काय? आम्ही सुंदळी करून पुंगी वाजू त्याची? स्वतःच्या ताकदीवरती बसावं, स्वतःच्या हिमतीवरती बसावं आणि मग शब्द द्यावा. मागच्या वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेळेला याच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. काय? तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला म्हणे आम्ही 6,500 कोटी रुपये देऊ. 6.5 रुपये तरी आले? नाही आले. हे निवडणुकीच्या तोंडावरती येऊन फक्त तुम्हाला समोर ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करतात. प्रत्यक्षात काही नाही. आहेत कुठे पैसे? मध्ये सांगितलं म्हणे मुंबई महानगरपालिकेला आम्ही 10,000 कोटी देऊ. मी आज जाहीर करतो इथे ठाणे शहराला आणि दिव्याला मी 25,000 कोटी रुपये मी आणून देणार आहे. मी 25,000 कोटी रुपये. काय येडे आहेत? काय बोलायचं तुम्हाला? चला आकडे बघून टाळ्या वाजवायला लागतात. अरे हेच तर ते करतात.
चला ते 10,000 कोटी बोलले, राज ठाकरे 25,000 कोटी. वाजवा टाळ्या सगळ्यांनी, वाजवा, बडवा टाळ्या. हातात काय पडते? घंटा. कसे रे तुम्ही? कोणी येतंय, काही बोलतंय, काही आकडे टाकतंय आणि त्या आकड्यांच्या भूलतापांना भुलून आम्ही फक्त मतदान करत राहायचं. आहेत कुठे पैसे यांच्याकडे, सरकारकडे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणे समुद्रामध्ये उभा करणार. घोषणा मूळ कोणाची? काँग्रेसची. त्यांनाही करायचं नव्हतं, ह्यांनाही करायचं नाहीये. करणार कसं? कारण त्याला पैसे पाहिजेत. कुठून आणणार आहेत पैसे? सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट. पैसेच नाहीये. तुम्हाला हे पैसे नसताना कुठच्या जीवावरती येऊन सांगतायत हे? मी दिव्याचा पाण्याचा प्रश्न सोडवीन, मी ठाण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवीन. कुठून? नवीन रस्ते बांधू आम्ही. गेली 20-25 वर्ष या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये हे ठाणे शहर दिलं होतं. हा संपूर्ण परिसर दिला होता. काय केलं? सर्वात जास्ती वाढलं काय? तर अनधिकृत बांधकामं वाढली. याच्यासाठी महानगरपालिका दिल्या होत्या तुमच्या हातामध्ये. मी आत्ता ह्या रस्त्याने आलो. आत्ता गाडीसाठी सोडा, बैलगाडीसाठी पण रस्ता नाही आहे. पण आम्हाला काही नाही त्याचं. जन्म झालाय म्हणून आम्ही जगायचं. शरीरात जीव आला कसाही चालेल जगलं तरी. बाकीचे बाहेरून येऊन तुमच्यावर रुबाब करतात आणि आमच्याच राज्यामधला, आमच्या शहरामधला मराठी माणूस हतबल. नाही रस्ता झाला, नाही रस्ता झाला. हे आत्ता माझ्याकडे आता ही कच्ची बच्ची आले होते सगळे मुलं. मला बोलली, त्यातली एक मुलगी मला बोलली की आम्ही म्हणे ज्यावेळेला अभ्यास करत असतो त्यावेळेला अचानक दिवे जातात. म्हटलं दिवा आहे. पण आम्हाला काही यातून वाटत नाही. या सगळ्या गोष्टींचा आम्हाला राग येत नाही. आम्ही राग व्यक्त करत नाही. आम्ही फक्त या निवडणुकीच्या तोंडावर ते कोण पी साईनाथचं ना पुस्तक, पी साईनाथांचं एक पुस्तक आहे, छान पुस्तक आहे, दुष्काळ आवडे सर्वांना. वाचा जरा, छान पुस्तक आहे. तसं आपल्या देशामध्ये आहे. निवडणुका आवडतील सर्वांना. निवडणुका संपल्या, विषय संपला. तुमच्या जगण्या मरण्यामध्ये काही फरक उरत नाही. नोटाबंदी झाल्यानंतर काय परिणाम झाला, काय फरक पडला या देशामध्ये? काही फरक पडलेला नाहीये. मी कालच आकडेवारी सांगितली की या देशामध्ये आता 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. 5 राज्यांमध्ये आचारसंहितेच्या अधिकृत आकड्यानुसार साधारणपणे उमेदवारांना जो खर्च दिलेला असतो करायला, त्याचा जर आकडा काढला तर 5 राज्यामधला खर्च साधारणपणे 1,000 कोटीच्या आसपास आहे. महाराष्ट्रामधल्या मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नागपूर, अमरावती, अकोला, उल्हासनगर या महानगरपालिकांचा जो खर्च आहे तो वेगळा. त्यात अपक्ष जे उभे राहतात त्यांचा खर्च वेगळा. हा खर्च सगळ्या कशावरती चालू आहे? बाहेर बघा, सगळीकडे कॅश आहे. आणि हे ढोंगी भाजपवाले म्हणतात नाही आम्ही चेक देतो. कोणाला? वडापाववाल्याला. हे ढोंग करून सत्तेवरती आलेत. अजूनही ह्यांची ढोंग थांबलेली नाहीये. थापा मारायचं थांबत नाहीये. आणि आमच्या लोकांना असं वाटतंय नाही काहीतरी घडेल. काय घडणार आहे? त्या नोटाबंदीवरती मोदी बोलायचेच बंद झाले, कारण त्यांना कळलं प्रकरण फसलं.
आज जवळपास देशामध्ये 1 कोटीच्या वरती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, 1 कोटीच्या वरती. अनेक उद्योगधंदे आज बंद पडलेत, अजून पडणार आहेत. देशाचा एका बाजूला वाटोळं होतंय, पण निवडणुकीच्या वेळेला पैसा बाहेर येतोय. मग येतोय कुठून? आज भारतीय जनता पक्षाकडे आला कुठून पैसा? आज दुसऱ्या पक्षामधली माणसं फोडत असताना 50-50 लाख रुपये एकेका माणसाला देताना आले कुठून पैसे यांच्याकडे? मला एका भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारांनी मला स्वतः सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. मी काल सांगितली. त्यांनी सांगितलं गेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये आम्हाला नको असताना देखील, कारण आमच्याकडे म्हणे पैसे आहेत त्याच्यामुळे आम्हाला नको असताना देखील पक्षाने प्रत्येकाला 1-1 कोटी रुपये पाठवले होते. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे 288 मतदारसंघ म्हणजे 288 कोटी रुपये. कुठून आले भाजपकडे पैसे अचानक? तुम्हाला आठवड्याला बँकेच्या बाहेर तुम्हाला 24,000 रुपये मिळणार दर आठवड्याला, आणि यांच्याकडे निवडणुकांना करोडो रुपये बाहेर येणार. बँकांमधनं बाहेर पैसे निघाले, कधीच निघाले, यांच्याकडे पोहोचले देखील. तुम्ही रांगेत, त्या रांगेत 200 माणसं आजपर्यंत गेली. मी खरंच सांगतो, तुम्ही जर हा राग व्यक्त करणार नसाल, ही ज्यावेळेला संधी तुमच्याकडे येते, दर 5 वर्षानंतर येते, त्याच्यानंतर जर समजा तुम्ही राग व्यक्त करणार नसाल, राहा असेच. काल परवा म्हटलं नाही का, तो गजनीचा मोहम्मद ज्यावेळेला आला 1011 का 1012ला, या देशावरती पहिलं आक्रमण ज्यावेळेला झालं, त्याच्यानंतर हा देश स्वतंत्र झाला 1947 साली. म्हणजे 1000 वर्ष या देशावरती इतरांनी राज्य केलं. का केलं? अशाच स्वभावामुळे. आमची माणसंच अशी. तू आला, ये, तू राज्य कर. तुला पण यायचे, बरं तू पण ये, चल तू पण राज्य कर. तुला यायचे, तू पण राज्य कर. या देशामध्ये स्वाभिमानी कणा ज्या माणसाने सर्वप्रथम दाखवला ते आमचे छत्रपती. दुर्दैव काय, आमच्याच लोकांनी साथ नाही दिली. आमचेच लोक जाऊन मोगलांना मिळाले. असा हा देश आहे. या निवडणुका येत असतात, जात असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. शिवसेनेची होर्डिंग्स लागली आहेत. करून दाखवलं. असं कधी कोण बोलतं का हो? मग एखाद्या समजा कोणाचं लग्न झाल्यावरती मूल झालं तर मूल घेऊन जातो ना आपण, हे बघा मला मूल झालं. मूल न दाखवता करून दाखवलं. असं कसं होईल? माननीय बाळासाहेबांचे फोटो टाकताय तुम्ही, आणि त्याच्यावरती लिहिताय जे बोलतो ते आम्ही करतो म्हणून. माननीय बाळासाहेब जे बोलायचे ते करायचे, तुमच्यासारखे नव्हते. हे वाक्य त्यांच्या तोंडी शोभेल, पण तुमचा गलथान कारभार हा बाळासाहेबांच्या फोटो खाली दडवू नका. या मुंबई ठाण्यामध्ये ज्या प्रकारचे पैसे खाल्ले गेले ते बाळासाहेबांच्या नावावरती दडवू नका तुम्ही आतमध्ये. आज यांच्याकडे दाखवायला काही नाहीये, सांगायला काही नाहीये. दिव्याच्या जनतेला माझी विनंती आहे तुम्हाला, हे ज्या डम्पिंग ग्राउंडमुळे तुम्हाला जे श्वसनाचे त्रास आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत ना, या एकदा नाशिकला या. मी काय त्या डम्पिंग ग्राउंडचं केलं एकदा बघा. त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं परिवर्तन मी एका खत प्रकल्पामध्ये केलंय, जे नाशिक मधले आजूबाजूच्या सगळे शेतकरी तिकडनं खत घेऊन जातात.
या जरा तिकडे आणि मला दाखवा, जरा तो धूर दाखवा आणि मला तो वास दाखवा. जर करायचं ठरवलं, सगळ्या गोष्टी शक्य आहेत, सर्व गोष्टी शक्य आहेत. पण यांची इच्छाच नाहीये. का इच्छा नाहीये? कारण त्यांनी तुम्हाला गृहीत धरले. त्यांना माहिती आहे की हे काय करणार, हे कुठे जाणार, कुठे. निवडणुका आल्या की आम्हाला मतदान करून मोकळे होतील, बाकी यांना जगायचं तसं हे जगतील. नंतरचा विषय 5 वर्षात येईल, 5 वर्षांनी बघू, पैसे वाटू. सगळ्या ठिकाणी पैसे वाटायचे आणि तुम्हाला पूर्ण गाफील ठेवायचं या निवडणुकीच्या संपूर्ण दरम्यान आणि मतदान करवून घ्यायचं. तुम्ही मतदान करणार, झाला, संपला विषय. त्याच गोष्टी जर भोगून, त्याच लोकांना जर मतदान करून तुम्ही जर राहणार असाल, नंतर कंप्लेंट नाही करायची, नंतर नाही बोलायचं की आम्हाला इथे त्रास होतोय, आम्हाला इथे हे अनधिकृत बांधकाम आहेत, आम्हाला नोटिसा येत आहेत, आम्हाला डम्पिंग ग्राउंडमुळे आमच्या लहान मुलांना त्रास होतोय. मग नंतर कंप्लेंट नाही करायची. जे करू शकत नाही त्यांच्या हातात जर परत तुम्ही सत्ता देणार असाल, तक्रार कोणाकडे करताय आणि कशासाठी करताय? विकास काय असतो हे मी तुम्हाला दाखवलं. मी नाशिकला या, तुम्हाला दाखवतो. मी एक नाशिक महानगरपालिका माझ्या हातामध्ये आली. त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये जे 5 वर्षात मी करून दाखवलेलं आहे, त्यांनी 25 वर्षात देखील या शहरांमध्ये केलेलं नाहीये. मला तर खरं तर आज इथे तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं होतं. मला ज्या ज्या गोष्टी घडल्या, तिथे ज्या ज्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत, त्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. इतक्या सुंदर बागा झाल्या. तिथे एक बोटॅनिकल गार्डन उभं राहिलेलं आहे. रतन टाटांच्या सहकार्यातनं ते उभं राहिलं, त्यांच्या पैशातनं उभं राहिलं, त्यांच्या कंपनीच्या पैशातनं उभं राहिलं. ते जवळपास 56 एकराचं ते बोटॅनिकल गार्डन आहे. आपण जरूर बघा, आपल्या मुलांना घेऊन या तिकडे एकदा आणि ते बघा. आणि तेवढं मोठं बोटॅनिकल गार्डन तुम्ही मला भारताच्या नकाशावरती दाखवून द्यायचं. भारताच्या, मी महाराष्ट्र बोलतच नाहीये. लहान मुलांसाठी तिथे त्यांना ट्रॅफिकचं शिक्षण मिळावं याच्यासाठी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क उभं केलेलं आहे जवळपास 5 ते 6 एकरामध्ये. येऊन बघा. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांच्या नावाने तिथे एक म्युझियम उभं केलं आहे, जिथे बाबासाहेब पुरंदरेंनी जवळपास 300-400 वर्षापूर्वीची जुनी शस्त्र दिलेली आहेत, ती शस्त्र लावलेली आहेत. आमच्या छत्रपतींची जी इंग्लंडला, लंडनला जी जगदंबा तलवार आहे, त्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती तिकडे लावलेली आहे. महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंगांची पेंटिंग्स तिथे लावलेली आहेत. याला स्मारक म्हणतात, जे त्या व्यक्तीला पण शोभलं गेलं पाहिजे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जर समजा वास्तू उभी राहणार असेल, तर त्या वास्तूमध्ये तुम्हाला शस्त्रही दिसलीच पाहिजेत. आणि त्याच्यासाठी म्हणून मी ती वास्तू उभी केली तिथे. तिथे एक मुकणे नावाचं धरण आहे. त्या मुकणे धरणातनं आपण पाईपलाईनने आता नाशिक शहरामध्ये पाणी आणतोय. 1 वर्षभरात ते काम पूर्ण होईल. ते संपूर्ण काम पूर्ण झाल्यावरती पुढचे 40 वर्ष 2-4 वर्ष नाही, 40 वर्षाचा नाशिकचा पाण्याचा प्रश्न सुटलाच जवळपास तो. 40 वर्ष. तिथे जे फ्लायओव्हर आहे, त्या फ्लायओव्हरच्या खाली इतर कुठच्या झोपड्या वगैरे काही होऊ नयेत, त्याच्यामुळे संपूर्ण सुशोभीकरण अख्ख्या फ्लायओव्हरच्या खाली केलं. केवढ्या गोष्टी केल्या. अहो, तिथे रस्ते जे केलेत येऊन बघा. गेल्या 3 वर्षामध्ये त्या संपूर्ण नाशिकच्या रस्त्यांवरती एक खड्डा नाही सापडणार तुम्हाला. एक खड्डा. म्हणजे असे रस्ते होऊ शकतात, ही गोष्ट घडू शकते. नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे आपल्या महाराष्ट्रातली. बाकीच्या राज्यांमधला मला कल्पना नाही, परंतु महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे ज्या महानगरपालिकेवरती या क्षणाला गेल्या 5 वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.
जवळपास 510 किलोमीटरचे रस्ते बांधले गेले, नवीन बांधले गेले, रिसर्फेसिंग काही ज्या रस्त्यांचं झालं ते रस्ते झाले. अशा जवळपास 510 किलोमीटर म्हणजे किती झालं माहिती आहे? साधारणपणे मुंबई ते गोवा. हे किती कालावधीत झालं? 5 वर्षात. या 5 वर्षामध्ये 2 वर्ष हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना 2 वर्ष नाशिक महानगरपालिकेला आयुक्तच नाही दिले, तरी काम सुरू होतं. ज्यावेळेला मी एक शब्द देतो, मी सांगतो ज्यावेळेला की हे माझ्या हातात देऊन बघा, मी तुम्हाला अशी गोष्ट करून दाखवेन. मी तेव्हाच नाशिककरांना सांगितलं होतं, जर समजा माझ्या हातामध्ये मी दिल्यानंतर जर मी नाशिकमध्ये काही घडवून आणलं नाही, काही घडवू शकलो नाही, जे इतरही शहरांमध्ये नाही असं मी जर समजा काही नाशिकमध्ये आणू शकलो नाही, परत राज ठाकरे तुमच्यासमोर मतं मागायला येणार नाही. मी तर काम दाखवतोय, बाकीचे राजकीय पक्ष का नाही काम दाखवत आहेत? 25 वर्ष हातामध्ये सत्ता दिली, सत्ता दिल्यानंतर पण जर समजा हे काम दाखवत नसतील, तुम्ही प्रश्न विचारणार नाही आहेत ना? आज माझे इथे पत्रकार बांधव इथे बसलेले आहेत, मला त्यांना प्रश्न विचारायचे आहे. ह्यांना एकदा विचारा तर की 25 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? मला सांगा, इथे माता भगिनी बसलेत माझ्या समोर अनेक, काय काय गरजा असतात हो तुमच्या? चांगलं आम्हाला मार्केट असावं, आमच्या मुलांना चांगल्या बागा असाव्यात, मुलांसाठी चांगली मैदानं असावीत, त्यांना चांगल्या शाळा असाव्यात, चांगली आरोग्य सेवा असावी, चांगली हॉस्पिटल्स असावीत. एवढ्या 1, 7, 8, 10 गोष्टी जर समजा शहरामधल्या सोडल्या तर महानगरपालिकेला लागतं काय करायला? चांगले रस्ते द्यावेत, वीज पाणी रस्ते हा विषय आलाच. पण या गोष्टी तुम्हाला शहरांमध्ये देण्यासाठी म्हणून 25 वर्ष लागतात. आणि त्याच्यानंतरही ही कामं होत नाहीयेत, आणि ती कामं झाल्यानंतर देखील तुम्हाला राग येत नाहीये. मला ह्याचाच आश्चर्य वाटतं. मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढं सगळं समोर असताना, तुम्हाला दिसत असताना, तुम्हाला कळत असताना, पण मी आता कोणाशी तरी संध्याकाळी मी बोलत होतो, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, त्याला सुजाण पण असावं लागतं. या गोष्टी नुसत्या डिग्र्यांनी नाही कळत. तुमचे डोळे उघडे पाहिजेत, तुमचे कान उघडे पाहिजेत, की सरकार म्हणून, महानगरपालिका म्हणून जर मी समजा कर भरत असेन, प्रत्येक गोष्टीचा कर भरत असेन, तर मला त्या कराच्या मोबदल्यामध्ये मला काय मिळतंय, माझ्या मुलांना काय मिळतंय, माझ्या कुटुंबाला काय मिळतंय? काहीच मिळत नाही. मला आता कोणीतरी सांगत होतं, इथे दिव्याला कुठच्या तरी भागामध्ये पाणी आणायला कुठे जावं लागतं ना? मुंब्र्याला जावं लागतं. दिव्यातल्या एका भागामधून तिथली माणसं 2 बादल्या हातामध्ये घेतात, ट्रेनमध्ये चढतात, मुंब्र्याला जातात, पाणी भरतात, परत ट्रेनमध्ये येतात आणि घरी येतात. ट्रेनमधनं पाणी आणतात. ही अवस्था आणून ठेवली तुमच्यावरती. मध्येच लाईट काय जातात, आम्हाला रस्ते चांगले नाही, प्रदूषण इकडे वाढलेलं आहे. या सगळ्या नुसत्या धुरामुळे तुमचं काय झालंय तुम्हाला कल्पना पण येणार नाही, तुम्हाला अंदाज पण नाहीये. ही जी कच्ची बच्ची लहान पोरं जी आहेत ना, हे आतमध्ये काय घेतायत, काय चाललंय, आम्हाला काही त्याचं वाटेनासच झालेलं आहे. निवडणुका हा नुसता एक खेळ झालाय, गंमत झाली आहे. ह्यांची रॅली आली की त्याला जायचं, ह्याची रॅली आली की त्याला जायचं, त्याचं आलं की ह्याला जायचं. आणि मग जो आहे त्या वेळेला सगळ्या ज्या गोष्टी करेल, जो भपका दाखवेल पैशाचा, तिकडे जाऊन मतदान करायचं. हेच जर करणार असेल तर हव्यात कशाला निवडणुका? मतदान करताना जर स्वतःच्या कुटुंबाचाही जर समजा आपण विचार करणार नसू, मग ही शहरं तुम्हाला तुमचीच लख लावत. यानंतर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो मी घ्या. आज परवा दिवशी मी ठाणे शहरामध्ये येत असताना एका ठिकाणी अत्यंत चांगल्या सुशिक्षित घरामधले एक वयस्कर काही लोक संध्याकाळचा विरंगुळा म्हणून कुठे बसले असतील,
वयस्कर माता होत्या, कोणी आपल्या वडिलांच्या वयाची लोक होते, कुठे बसले असतील? विरंगुळा रस्त्याच्या मधल्या डिवायडरवरती गप्पा मारत बसले होते, कारण बसायला जागाच नाही, आजूबाजूला बागा नाही. संध्याकाळचा विरंगुळा कुठे? आम्ही बसायचं कुठे? त्यांच्या कोणी मैत्रिणी असतील, ह्यांचे कोणी मित्र असतील, ह्यांना घेऊन आम्ही संध्याकाळच्या गप्पा मारायच्या कुठे? मधल्या डिवायडरवरती, जिथून गाडी वळते. मी गाडी वळताना बघितलं, म्हटलं हे का असे बसलेत? नाही, हे संध्याकाळी इथेच बसतात. याला महानगरपालिकेचा कारभार म्हणतात का? स्वतःच्या मनाला एक पहिल्यांदा प्रश्न विचारा. तुम्ही रोज सकाळपासून रात्रीपर्यंत करता काय? तुमच्या मुलांसाठी किती वेळ देता आणि कुठे घेऊन जाता? जागा तरी आहेत का अशा की जिकडे घेऊन जाता येईल, काही विरंगुळा म्हणून काही करता येईल, बघता येईल? काही नाही. मशीन असल्यासारखे नुसते काम करतायत, जातायत, येतायत, झोपतायत, सकाळी उठतायत, परत जातायत, येतायत, झोपतायत. आणि हेच तुमचं न चिडणं, न रागावणं, हेच या सगळ्या नालायकांच्या पथ्यावरती आजपर्यंत पडत आलंय. यांना जे आजपर्यंत मतदान होत आलं ना, त्याच्यामुळे हे निर्डावले आणि त्यांना असं वाटते की काही नाही होऊ शकत, हे कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत. आज ती वेळ आली आहे. पुन्हा जर समजा तुम्ही तीच चूक करणार असाल, तुमचं आयुष्य तुम्हाला. जी गोष्ट माझ्या हातामध्ये दिली होती तिथे मी काम करून दाखवलेलं आहे आणि इतर शहरांपेक्षा जास्ती काम करून दाखवलेलं आहे. जर करून ठेवलेल्या कामाला जर महत्व येणार नसेल आणि नुसत्या पैशांच्या जोरावरती जर हे निवडणुका लढवून जर त्याला जर महत्व येणार असेल, कोण काम करेल उद्या? कोण काम करेल तुमच्यासाठी? कशासाठी काम करेल? कोणाची इच्छाच नाही मग काम करायची. जे काम करत असतील त्यांनाही तुम्ही बिघडवाल, त्यांनाही तुम्ही बिघडवाल. माझ्यासारखा काम करणारा, माझ्या पदाधिकाऱ्यांसारखे काम करणारे माणसं म्हणतील मरू देत ना, आपल्याला काय करायचे, कशासाठी काम करायचे? काम करून जर मतदान करणार नसतील, निवडणुकीच्या तोंडावरती नुसते पैसे चालल्यावरती जर मतदान होणार असेल, पैसे चारू. मी ज्या वेळेला शहरांकडे बघतो त्यावेळेला मी ते शहर हा माझा आवडीचा विषय म्हणून मी ही गोष्ट करतो. नाही तर मला सांगा, एका शहरामध्ये, एका नाशिक सारख्या शहरामध्ये ज्या उद्योगपतींचा कशाला संबंध नाहीये, ते अंबानी कशासाठी आले? त्यांनी गोदा पार्क केलं. ते रतन टाटा कशासाठी आले? त्यांनी बोटॅनिकल गार्डन केलं. ते आनंद महिंद्रा कशासाठी आले? त्यांनी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलं. ते LNTचे लोक आले, त्यांनी संपूर्ण फ्लायओव्हरच्या खाली अख्खी गार्डन करून टाकलं. हे जीव्हीकेवाले आपले ज्यांनी एअरपोर्ट, मुंबईचा विमानतळ बनवला, त्यांचा तर काही संबंध पण नाहीये, त्यांनी बाळासाहेबांचं स्मारक तिथे बनवलं, उभं केलं. या सगळ्या उद्योगपतींनी जे पैसे टाकले का? कारण फक्त मी सांगितलं होतं या शहरामध्ये हे करायचंय, तुम्हाला हे उभं करायचंय म्हणून. तुम्हाला हेच सगळे उद्योगपती बाकीच्याही राजकीय पक्षवाल्यांचे सगळ्यांचे मित्र आहेत. बाकीच्यांनी नाही केलंय, बाकीच्यांना सुचलं देखील नाही ही गोष्ट, कारण इच्छाच नाही. का? कारण हे ज्या वेळेला उद्योगपती काम करतात त्यावेळेला स्वतःचे पैसे टाकतात आणि स्वतःची माणसं लावतात. त्याच्यामुळे भ्रष्टाचार करायला, पैसे खायला वाव नाही. आणि जिथे पैसे खायला वाव नाही अशा लोकांना हे कधीच बोलवणार नाहीत. हजारो कोटीची बजेट असलेली या महानगरपालिका हे पैसे खाऊन सगळेजण मोकळे झाले आणि तुम्ही तिथेच आहात. आज झुंजतायत, भांडतायत, आईबाप काढतायत एकमेकांचे. यांच्या भांडणाचा आणि या शहरांचा काही संबंध आहे? ते उद्धव ठाकरे सांगतात की म्हणे मी पाठिंबा काढून घेईन. कशासाठी? तुमचा अपमान होतो म्हणून? तो तर रोज होतो. एकत्र सरकारमध्ये आहेत ना, निवडणुका वेगळ्या लढवायच्या, केंद्रामध्ये एकत्र बसायचं, राज्यामध्ये एकत्र बसायचं. गंमत बघा, कल्याण डोंबिवलीला स्वतंत्र लढले, परत एकत्र आले, एकमेकांना आई बहिणीवरनं शिव्या घातल्या, सगळ्या गोष्टी केल्या, सगळं झालं,
पुन्हा निवडणूक झाल्यावर एकत्र आले. विधानसभेच्या वेळेला पण तेच स्वतंत्र लढले, घाल घाल शिव्या घातल्या, परत त्याच्यानंतर लाचारासारखे दोघे एकत्र आले. आताही तेच चालू आहे. दोघे स्वतंत्र झालेले आहेत, परत निवडणुका झाल्या, परत एकत्र येण्याचा सगळा उद्योग सुरू आहे यांचा. आणि काय मोठ्या गर्जना करतात, पाठिंबा काढून घेईल. मग आज काढायचा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ते काय ते समुद्रामध्ये जलपूजन करायला गेले होते ना, काय टाकलं माहित नाही मला ते. त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच बोटीत होते, एकमेकांकडे बघितलं देखील. नरेंद्र मोदीने डुंकून देखील पाहिलं नाही, त्याच्यात डुंकून देखील पाहिलं नाही. खरं तर मोदींच्या मनामध्ये विचार चालू असेल, ह्यांनाच असं टाकून द्यावं म्हणून, एकदाची पायाभरणी होऊन जाऊन देत. एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांचा दुस्वास करतात आणि राज्यामध्ये एकत्र बसतात, परत भांडणं करतात, ज्याच्यामध्ये तुमचा काहीही संबंध नाहीये. यात तुम्हाला काहीही मिळणार नाहीये, काहीही हाताला लागणार नाहीये. ज्या वेळेला पंतप्रधानांनी तुमच्याकडे डुंकून देखील पाहिलं नाही, खरं तर त्याच वेळेला राजीनामे देऊन मोकळे व्हायला पाहिजे होतं. थांबलायत कशासाठी? अजून अपमान होण्यासाठी? हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आतापर्यंत शिवाय होते ना, शिवसेना भारतीय जनता पक्षाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच झालेली आहे. याला झाकावा आणि याला काढावा अशी परिस्थिती आहे दोघांची. भारतीय जनता पक्ष शिवसेनेवरती आरोप करते, म्हणजे भ्रष्टाचार केला. अरे 25 वर्ष तुम्ही एकत्र होतात ना, तुमच्या हाताला काय लागलं नाही काय? त्यांनी तर भ्रष्टाचार केलाच, तुम्ही नाही केलात. कशाला आवांटा या गोष्टींचा? या असल्या ढोंगी लोकांच्या हातामध्ये जर समजा तुम्ही परत परत याच गोष्टी देणार असाल, माझी ठाणेकर लोकांना, जनतेला माझी विनंती आहे, अरे एकदा तर बदल करा. भाई ह्या टूथपेस्टने दात साफ नाही झाले तर दुसरी टूथपेस्ट आणता ना. की साला 25 वर्ष तेच ते दात खराब झाले तरी चालतील, त्यानेच घासणार मी, काय होऊन देत, काय वाटेल ते होऊन देत चालेल, त्यानेच घासतो मी. आता तेव्हा बरोबर प्रॉडक्ट चेंज करताना. मग जर 25 वर्ष या शहरामध्ये काही झालं नाही, प्रॉडक्ट चेंज करा. नाशिकमध्ये प्रूव्ह झालेलं नवीन प्रॉडक्ट आहे आपल्या समोर. हा बदल तर तुम्हाला करावाच लागेल, घडवावाच लागेल. तो जो बदल आहे, तो बदल जोपर्यंत तुम्ही घडवत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात बदल येणार नाही. तुमच्या आयुष्यात कुठचीही गोष्ट घडणार नाही, नव्याने कुठचीही गोष्ट घडणार नाही. आणि यांच्या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका, एवढीच फक्त विनंती करण्यासाठी आज तुमच्यासमोर मी इथे आलो. येत्या 21 तारखेला हे मतदान आहे. कुठेही गाफील राहू नका, यांच्या भूलतापांना बळी पडू नका. 21 तारखेला माझे जे सर्व सहकारी आहेत, ठाणे शहरामधले सगळीकडचे, दिव्याकडचे, सगळीकडचे, या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं अशी एक आशा, अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण 21 तारखेला बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. दिवा आता पेटलेलाच आहे आणि अभी जीत हमारी ही आहे हे निश्चितपणे आपल्याला सांगतो. इथून ही जी ज्योत पेटलेली संपूर्ण ठाणे शहरातून ही सत्ता आपल्याला देऊनच थांबणार आहे. यानंतर राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.